नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे समाजसुधारक. तर आज आपण पहिले समाजसुधारक पाहूयात, भाऊ दाजी लाड. भाऊ दाजी लाड यांना धन्वंतरी या नावाने ओळखले जाते. तर त्यांचा कार्यकाल आहे 1824 ते 1874. त्यांचा जन्म 7 सप्टेंबर 1824 रोजी मांजरे गोवा, मूळगाव पोरसे इथे झाला. मृत्यू 31 मे 1874. त्यांचे पूर्ण नाव रामचंद्र विठ्ठल लाड. त्यांचे वडील मूर्तिकार होते. मूळ गाव पोरसे, तालुका पेडणे, गोवामध्ये. ओळख धन्वंतरी. तर त्यांची ओळख धन्वंतरी कशामुळे पडली, तर त्यांनी कुष्ठरोगावरील एक चांगले औषध शोधून काढल्यामुळे त्यांना लोक धन्वंतरी असे म्हणत. तर ते फळ कुठले होते? कवटाचे फळ होते. त्यांचे शिक्षण पाहूयात. प्राथमिक शिक्षण नारायण शास्त्री पुराणिकांच्या मराठी शाळेत झाले. बुद्धिबळ आवडीचा खेळ होता त्यांचा. तसंच गोविंद नारायण माणगावकर त्यांना संस्कृतीचे मोफत अध्यापन केले. 1836 इंग्रजी शाळेत प्रवेश. तसंच 1840 एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1845 ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश. ग्रंथपालाची नोकरी करून अध्यापनाचे कार्य. 1843 एल्फिन्स्टन महाविद्यालयात विज्ञानाचे शिक्षक म्हणून नेमणूक झाली. इतिहास, रसायनशास्त्र, भूगोल, संस्कृत असे अनेक विषय त्यांच्या आवडीचे होते. भारतातील एक संविधान तयार करण्याची याचिका यांनी केली. भारतीय स्वातंत्र्याचा इतिहासातील पहिले पान. तर त्यांचे सामाजिक कार्य पाहू आपण. मुलांचे लग्न, मुंजी, कलावंतींचा नाच यांनी बंद केला. तसेच मादक पदार्थ विक्रीला विरोध करताना शासनाने 1853 पत्र पाठवले. 1855 नंतर भाऊंनी खाजगी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. कुष्ठरोगावर औषध तयार केले. वनस्पती औषधीचा उपयोग करून रत्नागिरीला दवाखान्यात देवीची लस उपलब्ध करून दिली. तसेच डोळ्याच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करत त्यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला. पुनर्विवाह उत्तेजक मंडळीचे सदस्य होते. समुद्र पर्यटन विचार मांडले. तर पुढचे कार्य आपण राजकीय कार्य पाहूयात. राजकीय कार्यामध्ये त्यांनी 1852 बॉम्बे असोसिएशनच्या सचिवपदाची नियुक्ती. 1848 निरक्षर लोकांना ज्ञानाचा प्रसार घडवून आणण्यासाठी ज्ञानप्रसारक सभेची स्थापना केली. 1852 सरकारकडे मुंबई विद्यापीठासाठी अर्ज केला. 1853 मुंबईच्या शिक्षण मंडळाचे सदस्य. भाऊंना पार्लमेंटला पाठवलेल्या याचिकेत भारतासाठी एक संविधान तयार करण्याची योजनाही त्यांनी केली. पुढे दादाभाई नौरोजी यांच्या 1866 स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन मुंबई शाखेचे अध्यक्ष होते ते. तर इंडिया असोसिएशनची स्थापना 1 मे 1869. 1859 शासनाने व्यवसायावर कर बसवण्यासाठी लायसेन्स बिल तयार केले होते. त्याविरोधात मुंबईमध्ये सभा घेतली त्यांनी. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे सभासद म्हणून हे त्यांनी कार्य केले. तसेच स्त्री शिक्षणासाठी त्यांचे कार्य पाहूयात आपण. स्त्री शिक्षणाशिवाय सुधारणा शक्य नाही असे त्यांचे मत होते. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या कन्याशाळेला भाऊंनी मदत केली. ती मदत होती 2650 रुपयाची. पुढे त्याचेच रूपांतर भाऊ दाजी लाड गर्ल्स स्कूल असे करण्यात आले. एल्फिन्स्टन कालिदास सोसायटी हे नाटक मंडळी 1853 स्थापन केली. तसेच आपण हा भाऊ दाजी लाडविषयी आपण आज पाहिले. तसेच पुढचा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येऊ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.